मारले 200चे 8 सेट मारले, म्हणजे 1600 मारले. मागचा रेकॉर्ड आपण आज ब्रेक केलं. तर मागच्या आपण 150 सेट मारले कितीला. उद्या 5 फोन कर मला. आणि सोमवारी मग मी लेट येणार आहे ग्राउंडला. लेट ये तर चला चालला. एक काम कर, उद्या गाडी घे, पेट्रोल टाक तुम्ही. हां. आणि एवढं आहे, प्रॅक्टिस सुटली तर माणूस झिरो होऊन जातो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही. तर पहिल्या पण स्टार्टिंग करणं लागते. तर मग आता हाय, गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 233वा दिवस आहे. तर चला ग्राउंडवर. आज पण काही पाऊस नाही आहे, करंट नाही आला अजून. जायला अवघड आहे थोडंसं, कारण की माती टाकलेली एवढी मोठी ढीग आहे बघा मातीचा. एकदम पलीकडे जाणं लागतं आपल्याला. म्हणजे गाडी इथपर्यंत आली असती. पहिल्यांदा गाडी इथपर्यंत येत होती, आता ढीग टाकल्याने तर येत नाही गाडी काही. तर आज वातावरण पण साफ आहे. काल पण एकदम ऊन पडलं होतं डायरेक्ट. आज पण थोडंसं क्लिअर आहे. ऊन पडलं थोडंसं बरं वाटलं होतं. 7-8 दिवसानंतर बाहेर भारी ऊन पडलं होतं. तर चला ग्राउंडवर आला होता. आजचा दिवस शनिवार, कारण की मागचा हप्ता आपला शुक्रवारी 15 ऑगस्ट होता. त्याच्यामुळं ह्यो हप्ता 8 ते 8 दिवसाचा हप्ता होता. त्याच्यामुळे लई मोठा हप्ता वाटू राहिला. आज शनिवार आहे. तर चला, कंपनी काय करते, कंपनी सुट्टी भरून घेते. शुक्रवारी सुट्टी दिली, रविवारी भरून घेतली. तर शुक्रवार ते डायरेक्ट आत्ताच उद्याचा रविवार 8 दिवस झाले. तर चला, करण तर नाही आला अजून, येईन करण. बांधायची एक टेक्निक सांगतो. कधी पण शूज बांधला, इथून पॅक करून घ्यायचं. इथून 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 इथपर्यंत सगळं लेवल पॅक करायची. नाही पोर काय करते, हे ढिल्लं सोडते, इथं टाईट करते, बूट मग पाय असा असा हालतो. आपला फंडा तोच हे शूज ओके. इथून थोडा सोल निघलाय आपला, ढिल्ला झाला. हे इथल्यामुळे इथं थोडं ढिल्लं झालेलं आहे. कारण इथं आज चिटकून घेणार आहे आपण. ते शूज चिटकायचं आणणार आहे आपण. ते जर चिटकवलं तर मग बरोबर टाईट करून पूर्ण शूज टाईट होऊन जातो. उद्या आपल्याला थोडा एक्सपेरिमेंट करायचा आहे. त्याच्यामुळं आज शूज बीज थोडासा परफेक्ट धुवून बिवून एकदम ओके करून घेतो. उद्या एक ट्रायल आहे. तर चला उद्या काय ट्रायल ते उद्याच बघू आपण. तर चला, कारण तर नाही आला अजून. गाडी दिसू राहिली पण काय. चला आता आपली वॉर्मअपची तयारी करू. गाडी येऊ राहिली म्हणजे कारण आला देऊ, कारण की दुसरं कोणी येतच नाही इकडं. एक गाडी आली.
वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू, जॉगिंग करू. जॉगिंग इथून कुठं करायची आज, लॉंग आहे ना म्हणून. स्ट्रेचिंगला इथूनच नॉर्मल रनिंग करू आपण. त्याच्यानंतर स्किपिंग मारणे आणि ॲप्स मारणे. स्ट्रेचिंगला उसून घेऊ भाऊ. तर चला आता काय करू, आजचा प्लॅन आपण इथून नॉर्मल जॉगिंग करू. त्याच्यानंतर तिथं इथं स्किपिंग नाही, आपण त्या नॉर्मल सरफेसवर स्किपिंग मारू. रनिंग करतानाच घेऊन जाऊ तिथं स्किपिंग मारू, कारण की तिथं सरफेस चांगलं आहे. तिथं पहिली जागा नव्हती का आपली, तिथं स्किपिंग मारू. तिथून परत रिटर्न येऊ, मग परत रनिंग करत तिकडे येऊ. तर चला, आणि मग इथं आल्यावर आपले सपाटे आणि ॲप्स मारू. आजचा म्हणजे बेसिक वर्कआउट आहे उद्याची तयारीसाठी. तर चला. मजा नाही डायरेक्ट कोणती मोठी का छोटी? म्हणजे विचार करा ना, शब्द तर तयार करायला काय काय लागेल उद्या. गान 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 एकदा त्याच्यात थ्रो मध्ये गेले का त्याच्यात. चालू करून घ्यायचा मला परत. मेला तुमची इकडचे 2 मिनिट. एक ठेव 5 मिनिटं. मारता येईल ना स्किपिंग, मारता येईल ना? नाही. चला, नॉर्मल जॉगिंग केली, आता स्किपिंग मारू आपण तिकडे. जे ट्राय पडते ठीक आहे ना. थोडस लेवल आलो आपण स्किपिंगच्या पहिल्या जागी. आपल्याला आपण पहिल्या जागी सगळ्यात पहिले वर्कआउट केला तिथं. तर इथं बघू, हे जमणार रे, जमत रे. पाहिजे साफ कर थोडं, साफ कर थोडं. काहीच फायदा होत नाही. आणि इथंच मारू आपण. तर दुसरीकडे काय जागा दिसत नाही आपल्याला. तिकडं पण नाही, तिकडं पण सेम तसं. हे पावसाने कसं झालं, पूर्ण चिखल आहे एकतर, आणि म्हणजे माती जागा नाही कुठं एवढी आहे इथं. तर इथंच ॲडजस्ट करू आपण थोडंफार. तर चला, इथंच पाय.
आली आपली. तर स्किपिंग किती मारली ईश्वर, किती मारली स्किपिंग? 1100. 1100चे 8 सेट. किती कितीचे? 12. 120चे 9 सेट. 1296. तर आपण मारले 200चे 8 सेट मारले, म्हणजे 1600 मारले. मागचा रेकॉर्ड आपण आज ब्रेक केलं. तर मागच्या आपण 150 सेट मारले होते 10, तर आपलं 1500 स्किपिंग झाले. आता 200चे मारले, 50 वाढून घेतले आपण. तर आता आपले किती झाले? 18 झाले, नाही 16 झाले आपले. तर आता रेकॉर्ड मागचं ब्रेक झालं 100ने. अजून पुढचं रेकॉर्ड ब्रेक करू. तर चला पुढच्या वर्कआउटकडे. चला आता आपलं ग्राउंडकडे जाऊ आणि पुढचा वर्कआउट काय आहे, सपाटे आणि ॲप्स ते मारू. माग आपण स्किपिंगचे 500 सेट मारत होतो, म्हणजे हे प्रॅक्टिस करायच्या आधी, हे चॅलेंजच्या आधी. मग नंतर आपली प्रॅक्टिस सुटली गेली ती, तर सगळं बंद झालं. पण आता परत एवढं आहे, प्रॅक्टिस सुटली तर माणूस झिरो होऊन जातो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही. तर पहिल्यापासून स्टार्टिंग करणं लागते. तर मग आता आपण पहिल्यापासून स्टार्टिंग केली. पहिले 50 60 सेट मारले, मग 100वर आलो, 100वरून 150 आलो, 150 आता 200वर आलो आपण. 200 हळूहळू असं रेपिटेशन वाढवत जायचं. आता 200 250 जायचं, 250 300 जायचं. असं करता करता एक दिवस 1000चा एक सेट मारायचा आपल्याला. वन टाइम 1000. चालेल. मग आता 150 चालू आहे. 150 किती? 10 सेट आले पाहिजे तर रे, नाही तर काय 150 5 मारले मतलब नसतं. 10 सेट आले पाहिजे राऊंड. आता ह्याचं आहे ना, आपण आता नवीन एक हे करणार चालू, म्हणजे आता अजून सोमवारपासून चालू करणं लागेल. हप्त्याचं शेड्यूल लावायचं आपल्याला. स्किपिंग हप्त्याच्या शेड्यूलमध्ये स्किपिंग किती मारतो आपण? कमीत कमी 2500 3000 हे हप्त्याला स्किपिंग झाले पाहिजेत. त्यानुसार कशा मारा तुम्ही, ते आपण आता प्लॅनिंग करणार आहे. तुम्ही पण हां, त्याच्याने काय स्किपिंग आपली वाढती आणि कळतं आपला स्टॅमिना वाढू राहिला नाही वाढू राहिला. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो आता, स्ट्रेचिंग. तर चला इथं काय करू आपण, सपाटे मारू. ते फट्टा खोल ना, बॅग कोण आणत नाही तू कर. आजच विसरलो. काल आणली होती. काल कुठं आणले? आणली होती काय? व्हिडिओ जाऊ का? तर या सिरियस सेट मारू आपण. स्ट्रेचिंग ना ये सपाटे मार. स्ट्रेचिंग लई इम्पॉर्टंट आहे. वो पाय जाम होते नाही. नितीन भैया, तर त्या काकामुळे आपला मोबाईल पडला होता, त्याच्यामुळे सेट कंप्लीट करता नाही आले. तर आता आपले 6 ते 7 सेट कंप्लीट झाले 15-15चे. तर चला नेक्स्ट वर्कआउट कुठं जाऊ. कितीला? उद्या 5 फोन कर मला. आणि सोमवारी मग मी लेट येणार आहे ग्राउंडला. लेट ये. तर चला चालला, एक काम कर, उद्या गाडी घे, पेट्रोल टाकतो मी. हां, आणि हे एवढा बोजा घ्यायला नाही परवडत झाला. ती कशी आपल्या आवडत बसती. तर उद्या
ठीक आहे चल टाकू ना अरे तिला तिथे किती किलोमीटर लागेल सांगता येत नाही ना, टाकून घेऊ. ठीक आहे चल. तर 30 सेट मारले आपण. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता आपण. आज थोडीशी बॉडी आणि संध्याकाळी थोडी मालिश करण्याला, मसाज मालिश करायला लागेल, जेणेकरून उद्या आपल्या पळायला सोपं जातं. त्याच्यामुळे आज आपण काय केलं, स्किपिंगच मारलं. उद्या काय करायचं आहे, लॉंग आहे. लॉंग म्हणजे थोडं जास्तच लॉंग आहे, म्हणजे आपली लिमिट चेक करायची कितपर्यंत आपण पळू शकतो. लई दिवस झाला आपण 10 किलोमीटरच्या वरती पळलोच नाही, कारण की ते लास्ट टाइम 10 किलोमीटर होतं, त्याच्यावरती पळलो नाही आपण. तर लिमिट चेक करू आता. आता काय करायचं, प्रत्येक गोष्टीचं लिमिट आपल्या वाढवायचं आहे. आपण आज बघितलं स्किपिंगची कशी वाढवली. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केली स्किपिंग, सपाटे आणि ॲप्स मारले, कारण की उद्या आपला रोड रनिंग आहे. त्याच्यामुळं आज लाईट वर्कआउट केला आपण, पण आज रेकॉर्ड ब्रेक केला स्किपिंगचा. असं आपणच आपलं रेकॉर्ड ब्रेक करायचे आता. हळूहळू प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्ड ब्रेक करायचे, एक. तर चला आज स्किपिंगचा केला आज, आणि उद्या 10 किलोमीटरचा होता पहिले तो. आता लॉंगचा 10 किलोमीटरचा तो रेकॉर्ड ब्रेक करू. तर चला आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय.